विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। सोयाबीन संशोधन केंद्रासाठी लातूर आडत बाजार आज कडकडीत बंद। प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर, लातूर। सोयाबीन संशोधन केंद्र लातूर येथे करावे या मागणीसाठी शिवसेना सह संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली लातूर बाजार समितीमधील सर्व व्यवहार आज कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला। लातूर जिल्हा गेल्या 2 दशकापासून सोयाबीन हब म्हणून ओळखला जातो। लातूर येथे श्री उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना सोयाबीन परिषद संपन्न झाली होती। त्यात तत्कालीन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सोयाबीन संशोधन केंद्र लातूर येथे करण्याचे जाहीर केले होते। परंतु 16 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परळी येथे सोयाबीन संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। याच्या निषेधार्थ आज लातूर येथे लातूर आडत बाजार कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला। सोयाबीन संशोधन केंद्र लातूर येथेच करण्यात यावे या मागणीसाठी आज आडत बाजार कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला। तर या आंदोलनास महाराष्ट्र राज्य बाजार समिती उपसभापती तथा सहसंपर्क प्रमुख संतोष भाऊ सोमवंशी, माजी जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख नामदेव चाळक, महानगर प्रमुख विष्णुपंत साठे, युवा सेना जिल्हा प्रमुख दिनेश जावळे, शहर प्रमुख रमेश माळी, संचालक बालाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे, शिवाजी कांबळे, आडत व्यापारी अध्यक्ष चंद्रकांत पाटील, गुमास्ता अध्यक्ष तुळशीराम गंभीरे, त्र्यंबक स्वामी रमेश पाटील, शंकर राजनकर, बसवराज मंगरुळे, शिवकुमार तोंडारे, श्रीराम कुलकर्णी, अनंत जगताप, विलास लंगर, अजित सोमवंशी, राहुल रोडे, भास्कर माने, तानाजी करपुरे, सिद्धेश्वर जाधव, सुधाकर कुलकर्णी, राजेंद्र कतारे, बालाजी जाधव, अजितराव धानुरे, अमर पवार व आडत व्यापारी, गुमास्ता हमाल व गाडीवान शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व 24 न्यूज। लातूरवरून आमचे प्रतिनिधी। लातूर जिल्हा हे सोयाबीन हब म्हणून ओळखला जातो। महाराष्ट्रात नसून तर देशामध्ये लातूर जिल्ह्याचा सगळ्यात जास्त सोयाबीन उत्पादन करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो। गेल्या 2 वर्षाखाली उद्धवजी ठाकरे यांचं सरकार होतं। इथं पालकमंत्री अमितजी देशमुख साहेब होते। यावेळेस कृषी मंत्री दादाजी भुसे हे सोयाबीन परिषदेसाठी लातूर जिल्ह्यामध्ये आले होते आणि सोयाबीन परिषदेमध्ये त्यांनी असं जाहीर केले होते की एवढं सोयाबीन जर लातूर जिल्ह्यात पिकत असेल तर हे सोयाबीन संशोधन केंद्र हे लातूरला झालं पाहिजे असं त्या कार्यक्रमामध्ये जाहीर वक्तव्य त्यांनी केले होते। पण कालच्या आघाडी सरकारच्या या राज्य मंत्रिमंडळात छत्रपती संभाजीनगर इथे मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सरकारने असा निर्णय घेतला की सोयाबीन संशोधन केंद्र हे परळीला झालं पाहिजे। आम्हाला परळीचा विरोध नाही, पण आमचा विरोध हा आहे की सगळ्यात जास्त जर सोयाबीन लातूरमध्ये जर पिकत असेल तर हे सोयाबीन संशोधन केंद्र लातूरमध्ये झालं पाहिजे अशी आमची रास्त मागणी या प्रसंगी। आज लातूर बाजार समितीच्या सर्व घटकांनी, व्यापारी संघटनेचे बाळूशेठ बिदादा असतील, चंद्रकांत पाटील असतील, सुधीर भाऊ गोजमगुंडे, हमालचे शिवाजी कांबळे, सर्व त्यांचे सहकारी व्यापारी, हमाल, सर्व आडत्या या गुमास्ता या सर्वांनी, तुळशीराम गंभीरे असतील, या सर्वांनी आम्हाला पाठिंबा देऊन आज लातूर बाजार समिती उत्स्फूर्तपणे स्वयंस्फूर्तीने बंद करून या निषेध व्यक्त केलाय। आणि त्याचबरोबर उद्या लक्ष्मीचा सण झाल्यावर परवा दिवशीपासून जिल्ह्यातल्या प्रत्येक बाजार समित्या बंद ठेवून या शासनाला आम्ही पुनर्विचार करून हे सोयाबीन केंद्र लातूरला होण्यासाठी 100% प्रयत्न करणार।
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।